बहुजन समाज पार्टी नांदेड युनिटच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त नांदेडच्या शासकीय विश्रामगृहातील सभागृहात कार्यकर्त्यांसाठी एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले। शिबिराच्या अध्यक्षस्थानी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांनी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास मार्गदर्शन केले। कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास बहुजन समाज पार्टीचे विधानसभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। परमादरणीय बहनजी यांच्या दिशानिर्देशनामध्ये, सन्माननीय आकाश आनंदजी यांच्या मार्गदर्शनामध्ये, तसेच माननीय इंजिनियर रामजी गौतम जे महाराष्ट्राचे प्रमुख प्रभारी आहेत, मुख्य प्रभारी आहेत आणि सध्या राज्यसभा सांसद आहेत, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर काम करतो आहे। बहिणजींनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनेला बळकटी मिळावी म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज आमचा दौरा हा सुरू आहे। काल आम्ही हिंगोलीला होतो, परवाच्या दिवशी आम्ही यवतमाळला होतो आणि आज नांदेडला आलेलो आहोत। बहिणजींनी जे मार्गदर्शन केले की आमचा तळागाळातला कार्यकर्ता, बूथचा कार्यकर्ता हा सुद्धा प्रशिक्षित झाला पाहिजे, ट्रेन झाला पाहिजे, जेणेकरून त्याला समाजामध्ये जाऊन समाजातील लोकांची मानसिकता जी आज दूषित झालेली आहे त्याला दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी बहिणजींनी आम्हाला सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे प्रत्येक बूथवर आम्ही 10-10 लोकांची नियुक्ती करतो आहे आणि त्या 10-10 लोकांचे शिबिर, ट्रेनिंग, ज्याला आम्ही कॅडर कॅम्प म्हणतो, प्रबोधनाची चळवळ म्हणतो, त्या प्रबोधनाच्या माध्यमातून त्याला तयार करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही नांदेडला पोहोचलेलो आहोत। पार्टी के सभी वर्कर्स को मैं बताना चाहता हूं कि परम आदरणीय बहन जी ने 4-4 बार अपनी सरकार उत्तर प्रदेश में बनाई। वो केवल इसलिए बनाई कि वहाँ का कार्यकर्ता, जमीनी स्तर का कार्यकर्ता, शाखा और बूथ स्तर पर काम करने वाला तैयार हुआ। वो गांव-गांव जाता है, सेक्टर को कंप्लीट करता है, बूथ को कंप्लीट करता है और महापुरुषों की विचारधारा जन जन तक पहुंचाता है। उसी तर्ज पर हम महाराष्ट्र के अंदर भी अपनी सरकार बनाना चाहते हैं और इसलिए परम आदरणीय बहन जी ने जो आदेश दिया कि भाई आप लोकसभा के हिसाब से महाराष्ट्र के 4 जोन को बांटो और 4 जोन के अंतर्गत विधानसभा को कंप्लीट करके हमें शाखा या बूथ हमें बनाना है, सेक्टर बनाना है, उसी के लिए हम लोग लगे हैं। मैं तमाम महाराष्ट्र के पदाधिकारी एवं कार्यकर्ता, उसी के साथ साथ सभी हितचिंतकों को ये निवेदन करता हूँ कि वो इस मूवमेंट में अच्छी तरीके से शिरकत करें, सभी बहुजन समाज के लोग शिरकत करें, इस मूवमेंट के अंदर अपना दारोमदार जो भी उनको निभाना है वो निभाएं और महापुरुषों की मूवमेंट को सफल करने के लिए अपना पूरा दायित्व निभाएं। दायित्व निभाने के लिए वो जब तक संगठन में अपनी शिरकत नहीं करेंगे, संगठन को आगे बढ़ाने के लिए अपना समय नहीं देंगे, जिम्मेदारी नहीं लेंगे, तब तक ये मूवमेंट आगे नहीं बढ़ सकती। महापुरुषों की मूवमेंट को यदि आगे बढ़ाना है तो हमें अपना समर्पण देना पड़ेगा, त्याग करना पड़ेगा, बलिदान देना पड़ेगा, तभी बहन जी को हम आगे बढ़ा सकते हैं, बहन जी के हाथों को बढ़कर कर सकते हैं, उनको शक्ति दे सकते हैं। तो मैं सभी साथियों को आज इस आपके माध्यम से निवेदन करता हूं कि वो इस मूवमेंट को आगे बढ़ाने के लिए, संगठन को और स्ट्रांग बनाने के लिए आगे आएँ और संगठन ऐसा बनाए कि जो बहुत ही ज़्यादा ट्रेंड हो, कैडराइज्ड हो और हर चीज़ जो बहन जी वहाँ बोलती हैं वो जन जन तक फैलाने में वो सक्षम। मुकुंद सोनवणे, बहुजन समाज पार्टीचा प्रदेश महासचिव तथा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र झोनचा प्रमुख। काल आम्ही आमचे मनीष भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये माननीय डोंगरे साहेबांनी मी हिंगोलीचा दौरा केलेला आहे, तिथेही आमचा कॅडर कॅम्प झाला आणि आज आम्ही देगलूरकर साहेब आणि मनीष भाऊ यांच्या जिल्ह्यामध्ये इथे आलेलो आहोत। मी बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनाच नव्हे तर तमाम बहुजन समाजाला असं सांगू इच्छितो की 5000 वर्षाची गुलामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका क्षणामध्ये संपवली आणि बहुजनाची सत्तेची जी भूक होती, खास करून बौद्ध समाजाची आणि एससी समाजाची, सम्राट अशोकाचा पंतू बृहद्रथ याच्यानंतर बौद्ध राजा या देशामध्ये झाला नाही आणि म्हणून ती उणीव मान्यवर कांशीरामजींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला शासनकर्ती जमात करण्याचा समाज निर्माण करण्यासाठी उत्तर प्रदेशामध्ये एकदा नव्हे तर 4-4 वेळेस, तेही अशा व्यक्तीला की ज्याला इथले धर्ममार्तंडांनी शूद्र समजलेलं, अशा शूद्र स्त्रीला एकदा नव्हे तर 4 वेळेस सत्तेमध्ये आणून दाखवला आणि हा विश्वास दिला
या देशातल्या कष्टकरी बहुजनांना, एसटी समाजाच्या लोकांना हा एक विश्वास निर्माण करून दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर सत्ता येऊ शकते. आणि म्हणून आम्हाला कुठल्या काँग्रेसची गरज नाही, आम्हाला कुठल्या शिवसेनेची गरज नाही, आम्हाला कुठल्याही पक्षाची गरज नाही. हाच एक पक्ष असा आहे की या पक्षामध्ये सत्तेकडे जाण्याचा रस्ता आहे. बाकी ठिकाणी फक्त चाटुकरी आणि गुलामी आहे फक्त. आणि म्हणून मी या देशातल्या बहुजन समाजाला, या देशातल्या एससी, एसटी, ओबीसी, कष्टकरी समाजाला अशी विनंती करेन की तुमचं खऱ्या अर्थानं घर जर कुठं असेल तर ते बहुजन समाज पार्टीमध्ये आहे. आणि लोकांच्या महालामध्ये जाण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही तुमचं घर, तुम्ही तुमची झोपडी शेकारून घ्या आणि त्याला मजबूत करायचा प्रयत्न करा, एवढंच मी सांगू इच्छितो. बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकारी, हितचिंतक, कार्यकर्त्यांना जय भीम. आज आपण लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याच्या व संपूर्ण महाराष्ट्राच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना हा मेसेज देत आहोत की सुश्री बहनकुमारी मायावतीजी यांनी उत्तर प्रदेशासारख्या ठिकाणी चारदा या देशातल्या सर्वात मोठ्या प्रदेशामध्ये चारदा बाबासाहेबाच्या विचाराचं शासन आणलं. आणि ज्या ठिकाणी मनुवादी व्यवस्थेचे जवळपास ज्याला गड मानल्या जाते यूपीला, तर त्या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराचं शासन आणलं. तर महाराष्ट्र ही तर आमच्या फुले शाहू आंबेडकरांची कर्मभूमी, जन्मभूमी आहे. तर इथं का होऊ शकत नाही, हा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्यासाठी बहनकुमारी मायावतीजी यांच्या आदेशान्वये, मान्यवर आकाश आनंदजीच्या आदेशान्वये व रामजी गौतम सरांच्या आदेशान्वये महाराष्ट्राचे प्रदेशचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरेजी हा पूर्ण कार्यकर्त्यामध्ये ठामपणे विश्वास निर्माण करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा हे करत आहेत. आणि त्याचबरोबर आज नांदेडमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. इथून उद्या परभणीला कार्यक्रम आहे. असा पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा 24 तास रात्रंदिवस प्रदेश अध्यक्ष फिरत आहेत. त्यांच्या समवेत आमचे मुकुंददादा सोनवणे, चंद्रप्रकाश देगलूरकर सर, आम्ही सगळी पूर्ण टीम महाराष्ट्रामध्ये हे ताकदीनिशी काम चालू आहे. आणि येणारा काळ बहुजन समाज पार्टीचा आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची सत्ता येणारा असेल असा विश्वास निर्माण करण्यासाठी सर्व हे काम करत आहेत. आणि सर्व कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की आपण कुठेही खचता कामा नाही किंवा आपल्यातला आत्मविश्वास कमी करता कामा नाही. येणारा काळ नक्कीच आपला असेल. जय भीम, जय भारत, धन्यवाद. मी इंजिनियर चंद्रप्रकाश देगलूरकर, राज्य कार्यकारिणी सदस्य, बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र. बहुजन समाज पार्टी जिल्हा युनिट नांदेडच्या वतीने शासकीय विश्रामगृह नांदेड या ठिकाणी आज 1 दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. या प्रशिक्षण शिबिराला बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेब आणि महाराष्ट्राचे महासचिव माननीय मुकुंद सोनवणे साहेब हे मार्गदर्शन करणार आहेत. आणि या माध्यमातून बूथ लेवलचा कार्यकर्ता, विधानसभा क्षेत्राचा कार्यकर्ता, लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्ता असं सर्व बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्याचं हे 1 दिवसीय कॅडर कॅम्प प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. या माध्यमातून बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता जर प्रशिक्षित झाला, ट्रेन झाला, तर तो तळागाळापर्यंत जाऊन समाज बांधवांना चांगल्या पद्धतीने आपल्या महामानवांची विचारधारा समजावून सांगू शकतो. आणि या विचारधारेची शासन व्यवस्था या देशामध्ये येऊ शकते, हा आत्मविश्वास माननीय साहेब कांशीरामजी यांनी आमच्यामध्ये निर्माण करून दिला. नुसता विचार नाही सांगितला तर कांशीराम साहेबांनी प्रॅक्टिकलसुद्धा करून दाखवलेला आहे. आणि महामानवांच्या विचारधाराची शासन व्यवस्था गंगा यमुनेच्या खोऱ्यामध्ये, रामकृष्णाच्या जन्मभूमीमध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार रुजवला आणि त्या विचारांची शासन व्यवस्था त्या ठिकाणी एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे तर 4 वेळा त्या ठिकाणी निर्माण करून दाखवलेली आहे. तर याचा आदर्श घेऊन मान्य ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब हे रात्रंदिवस महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत आणि कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करत आहेत. आणि या माध्यमातून आमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा बहुजन समाज पार्टीची सत्ता आणू शकतो, अशा प्रकारचा आत्मविश्वास या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून माननीय डोंगरे साहेब निर्माण करत आहेत. तर नांदेडमध्ये सुद्धा हे शिबिर आज या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद. मी सुभाष भोकरे, नांदेड जिल्हा बहुजन समाज पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे. आज रेस्ट हाऊसच्या मुकामी महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पार्टीचा वर्धापन दिवस, 42वा वर्धापन दिवस आम्ही साजरा करण्याकरता 1 दिवसीय कार्यकर्ता संमेलन आयोजित केलं होतं. त्या कार्यक्रमाला सन्माननीय महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनीलजी डोंगरे साहेब यांनी चांगल्या प्रकारे कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन ट्रेन केलेलं आहे. आणि जवळपास या कार्यक्रमामधून आम्ही आमच्या पायामध्ये जी ताकद निर्माण झालेली आहे
ती ताकद आम्ही पूर्ण आमच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा उभा करण्याकरता आम्ही ती वापरणार आहोत. त्याकरता शतशः मी सुनील डोंगरे साहेब यांचा आभारी आहे की त्यांनी इतक्या उत्कृष्ट चांगल्या पद्धतीनं आम्हाला कार्यकर्ता मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तेव्हा या कार्यकर्त्याचा जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी लाभ घेऊन आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या विधानसभेमध्ये बहुजन समाज पार्टी बळकट करण्याकरता काम करावं एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा. इथं थांबतो. जय भीम, जय भारत.